ओके. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण जे करतोय ते खरंच अध्यात्म आहे की अध्यात्माच्या नावाखाली आपण काहीतरी वेगळंच करतोय? काही जण आध्यात्मिक मार्गावर मन शांत होण्यासाठी येतात, तर काही जण आध्यात्मिक मार्गावर पारलौकिक उद्देश साध्य करण्यासाठी येतात. पण कितीही वर्ष साधना उपासना करून सुद्धा त्यांचे हे आध्यात्मिक गोल अचीव होत नाहीत. कितीही वर्ष स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करून सुद्धा त्यांच्यामध्ये कणभर देखील फरक पडलेला जाणवत नाही. यामागे काय कारण असू शकतं? हे कशामुळे होत असेल? तर यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्यापर्यंत आलेली माहिती आपण व्हेरीफाय करून न पाहता आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय करत असतो. थोडक्यात अध्यात्माबद्दल आपण काही असे गैरसमज बाळगून आहोत ज्याच्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होत नसते. अध्यात्माबद्दल असलेला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला गैरसमज तो म्हणजे अध्यात्माला वयाची अट असते. अध्यात्म हे म्हातारपणी करायचं असतं. गाईज, हा समज कुठून आलाय माहीत नाही, पण आज आपल्या आजूबाजूला असे अनेक जण आहेत जे हा गैरसमज बाळगून आहेत की अध्यात्म म्हातारपणी करायचं असतं. हा समज असणारे फक्त तरुण लोकच आहेत असं नाहीये, तर काही म्हाताऱ्या लोकांचा देखील हा गैरसमज आहे की अध्यात्म हे म्हातारपणी करायचं असतं. असं असताना ते म्हातारपणी अध्यात्म करायला सुरुवात करतात आणि मग त्यांना पटकन रिझल्ट हवे असतात. एक गोष्ट लक्षात घ्या की अध्यात्म हे व्यायामासारखं आहे. व्यायामासारखं म्हणजे काय? तर समजा एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर व्यायाम करायची सवय नाही आहे, आयुष्यात त्या व्यक्तीने कधीही व्यायाम नाही केला आणि आता म्हातारपणी त्या व्यक्तीला अचानक व्यायाम करायची इच्छा आहे. अशा वेळेला जर का ती व्यक्ती व्यायाम करायला गेली तर त्या व्यक्तीला व्यायाम करता येईल? त्या व्यक्तीला तो व्यायाम झेपेल? त्या व्यक्तीला त्या व्यायामाचे रिझल्ट्स मिळतील? नाही. असंच अध्यात्माचं देखील आहे. अध्यात्म हे सुद्धा एक स्किल आहे. आध्यात्मिक साधना उपासना स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस या गोष्टी स्किल असतात. त्या स्किल डेव्हलप होणं गरजेचं असतं. असं असताना आपण त्याला आयुष्यातला खूप मोठा काळ द्यावा लागतो, तेव्हा आपलं ते स्किल डेव्हलप होत असतं. असं असताना मी माझ्या म्हातारपणी एखादं स्किल शिकायला सुरुवात करेन. काही स्किल्स म्हातारपणी शिकता येतात, नाही असं नाही, पण काही स्किल्स असे असतात ज्याला या शरीराची आवश्यकता असते, शरीराची साथ लागते. अशी स्किल्स तुम्हाला म्हातारपणी नाही शिकता येत. आणि अध्यात्म ही सुद्धा एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये या शरीराचं सुद्धा खूप जास्त कंट्रीब्युशन असतं. गाईज, आध्यात्मिक साधना उपासना स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस या फक्त या मनाशी संबंधित असतात असं नाहीये, तर त्याच्यामध्ये या शरीराचा सुद्धा सहभाग, शरीराचं सुद्धा कंट्रीब्युशन खूप जास्त असतं. आणि त्यामुळे अध्यात्मातल्या स्किल सुद्धा सुरुवातीपासून म्हणजे शरीर धडधाकट असल्यापासून शिकायला सुरुवात करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आयुष्य आनंदमयी करणं हा अध्यात्माचा उद्देश आहे असं अनेक ठिकाणी सांगतात. मग असं असताना आयुष्य संपायच्या वेळेला आयुष्य आनंदमयी करण्याचा प्रयत्न करायचा की आयुष्याच्या सुरुवातीलाच आयुष्य आनंदमयी करण्यासाठी आध्यात्मिक मार्गावर यायचं असतं? आध्यात्मिक मार्गावर आलं असता आपल्या अनेक इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात असं म्हणलं जातं. मग म्हातारपणी इच्छा आकांक्षा काही उरलेल्या असतात का की ज्या पूर्ण करायच्या असतात? की आपण आधीपासूनच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून आपलं आयुष्य आनंदमयी करण्याचा प्रयत्न करायचा असतो? आपण ज्या लोकांना आध्यात्मिक मानतो म्हणजे आपण काही संत मानतो, काही आध्यात्मिक गुरु मानतो, आपण काही योगी लोक मानतो, या सगळ्यांनी म्हातारपणी अध्यात्माला सुरुवात केली होती? नाही, त्यांनी खूप आधी अध्यात्माला सुरुवात केली होती आणि म्हणूनच त्यांचं आयुष्य आनंदमय झालं होतं. सो आपल्याला जर आपलं आयुष्य आनंदमय करायचं असेल तर त्यासला वयाची अट नसते. आपण कुठल्याही वयामध्ये आपलं आयुष्य आनंदमय करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करू शकतो. त्याचबरोबर या तरुण वर्गाला मी हा सुद्धा प्रश्न विचारू इच्छितो की आपल्याला स्टीव्ह जॉब्स, मार्क झकरबर्ग, बीटल्सचे फाउंडर्स किंवा इलॉन मस्क ही लोक माहिती असतील. त्याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की ही सगळी नावं आध्यात्मिक आहेत. या सगळ्यांनी त्यांच्या एकेकाळामध्ये खूप अध्यात्मामध्ये रस घेतला होता. आपल्याला तर हे सगळ्यांना हे माहिती आहे की स्टीव्ह जॉब्स अध्यात्मिक गुरूच्या शोधार्थ भारतामध्ये आला होता. त्याचबरोबर स्टीव्ह जॉब्स हाच मार्क झकरबर्गचा मेंटॉर होता. सो त्याच्या शेवटच्या काळामध्ये त्याने मार्क झकरबर्गला सांगितलं होतं की तू भारतात जाऊन ये, सगळं छान होईल. का भारतात जाऊन ये? का भारतामध्ये असं काय आहे की जिकडे की जी गोष्ट मार्क झकरबर्गच्या इथे नाही आहे? आणि मग मार्क झकरबर्ग भारतामध्ये आलं असता त्याचं सगळं छान होईल असं स्टीव्ह जॉब्सने त्याला का सांगितलं असेल? कारण भारताला स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ दी वर्ल्ड असं म्हणलं जातं आणि म्हणून त्याने मार्क झकरबर्गला सांगितलं होतं की तू भारतात जाऊन ये, सगळं छान होईल, म्हणजेच तू थोडंसं अध्यात्म कर आयुष्यामध्ये, सगळं छान होईल.
बीटल्सचे फाउंडर्स जेव्हा भारतामध्ये आले होते आध्यात्मिक गुरूच्या शोधार्थ, तेव्हा ते म्हातारे नव्हते, तुमच्या आमच्यासारखेच तरणे ताठे होते, 30-35 वर्षांचे सगळेजण होते. किंवा इलॉन मस्क याने सुद्धा खूप आधीपासून अध्यात्मामध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली होती. सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या लोकांनी अध्यात्मामध्ये इंटरेस्ट घेतला म्हणून आज ते ज्या लेवलला आहे त्या लेवलला जाऊ शकले असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही. थोडक्यात अध्यात्माला वयाची अट नसते. अध्यात्म तुम्ही तुमच्या तरुण वयात सुद्धा करू शकता. हा होता अध्यात्माबद्दल असलेला गैरसमज नंबर 1. यानंतर असलेला अध्यात्मातला गैरसमज म्हणजे धार्मिकता आणि आध्यात्मिकता एकच. गाईज, हा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर असा अध्यात्मातला गैरसमज आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक जण दिसतात जे स्वतःला आध्यात्मिक म्हणवत असतात, पण खरं पाहता ते धार्मिक असतात. आपल्याला असं वाटतं की आपण आध्यात्मिकता फॉलो करतोय, पण आपण धार्मिकता फॉलो करत असतो. आपल्याला रिझल्ट मात्र आध्यात्मिकतेचे हवे असतात. एक काळ असा होता जेव्हा धर्माचा पाया हा अध्यात्म होता. अध्यात्माच्या बेसवरच धर्माची उभारणी करण्यात आली होती. त्यानंतरचा एक काळ असा होता की धर्म आणि अध्यात्म याला एकाच नाण्याच्या 2 बाजू समजलं जात होतं. पण गाईज, आजचा काळ असा आहे ज्यामध्ये अध्यात्म आणि धर्म याचा एकमेकाशी काहीही संबंध नाही राहिलेला. एखादी व्यक्ती धार्मिक आहे म्हणजे ती आध्यात्मिक असेलच असं नाही, तर एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक होण्यासाठी तिने धार्मिक असायलाच पाहिजे अशी अट देखील नाही. मग आता काय फरक आहे आध्यात्मिकतेमध्ये आणि धार्मिकतेमध्ये? तर यातला मुख्य फरक म्हणजे जेव्हा तुम्ही समजून घेऊन करता तेव्हा त्याला आध्यात्मिकता म्हणतात, आणि जेव्हा तुम्ही समजून न घेता करता तेव्हा त्याला धार्मिकता म्हणतात. तुम्ही जर का 2-2 तास देवाची पूजा करत असाल, स्तोत्र म्हणत असाल, पोथी पुराणामध्ये रमत असाल, तर गाईज, ही धार्मिकता आहे, ही आध्यात्मिकता नाही. आपल्याला हे माहिती असेल की अध्यात्माचे 4 मार्ग सांगण्यात आलेले आहेत: ज्ञानमार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग. यापैकी हा जो भक्तिमार्ग आहे, या भक्तिमार्गाच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी येतात. पण खरं सांगायचं तर भक्तिमार्गामध्ये केवळ एकच साधना सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरणा व्यतिरिक्त भक्तिमार्गामध्ये जे काही केलं जातं त्याला केवळ कर्मकांड असं म्हणतात, जो धार्मिकतेचा भाग आहे, आध्यात्मिकतेचा नाही. जेव्हा तुम्ही हे समजून घेऊन करता तेव्हा तुम्हाला कळतं की काय अवॉइड करायचं आणि काय फॉलो करायचं ते. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा त्याला आध्यात्मिकता असं म्हणतात, आणि समजून न घेता जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याला धार्मिकता असं म्हणतात. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असता तेव्हा तुम्हाला समोरून चालत येणारी व्यक्ती म्हणजे एक केवळ माणूस अशी दिसते, पण जेव्हा तुम्ही धार्मिक असता तेव्हा मग तुम्हाला समोरून चालत येताना एखादा हिंदू दिसतो, एखादा मुस्लिम दिसतो, एखादा ख्रिश्चन दिसतो, एखादा बौद्ध दिसतो. ही झाली धार्मिकता. खरा आध्यात्मिक माणूस कोण? तर खरा आध्यात्मिक माणूस तो जो माणसातले कुठलेही भेद मानत नाही, त्याला खरं आध्यात्मिक माणूस असं म्हणतात. कारण अध्यात्माचा मूळ संदेशच हा आहे की जे आत्मतत्व माझ्या अंतरंगामध्ये आहे तेच आत्मतत्व तुमच्या देखील अंतरंगामध्ये आहे, तेच आत्मतत्व सगळ्यांच्या अंतरंगामध्ये आहे. थोडक्यात आपण सगळे एक आहोत. हीच अध्यात्माची महत्त्वाची शिकवण आहे. आणि ही शिकवण ज्याला समजलेली आहे, जी व्यक्ती ती गोष्ट शिकलेली आहे, ती व्यक्ती म्हणजे खरी आध्यात्मिक व्यक्ती. आणि म्हणून जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असता, जेव्हा तुम्ही खरंखुरं अध्यात्म जोपासत असता, आयुष्यामध्ये अवलंब करत असता, तेव्हा समोरून येणारी व्यक्ती केवळ एक माणूस आहे म्हणूनच तुम्ही ओळखता. त्या व्यक्तीचा पेहराव पाहून तुम्ही त्या व्यक्तीवर कुठलाही शिक्का मारत नाही की हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, तो शीख आहे, हा ईसाई आहे, असे तुम्ही कुठलेही त्यावर शिक्के मारत नाही. तुम्ही फक्त त्या व्यक्तीला एक माणूस म्हणून स्वीकारता. ही झाली आध्यात्मिकता. यानंतरचा असलेला आध्यात्मिक गैरसमज म्हणजे इतरांना फायदा मिळण्यासाठी आपण आध्यात्मिक साधना करू शकतो. हा देखील एक आध्यात्मिक गैरसमज आहे. गाईज, एक गोष्ट लक्षात ठेवा की अध्यात्म हे एखाद्या औषधासारखं असतं. औषधासारखं म्हणजे काय? तर मी आजारी असेन तर मी औषध घेणं गरजेचं आहे, तो आजारी असेल तर त्याने औषध घेणं गरजेचं आहे. त्याचा आजार बरा व्हावा म्हणून मी औषध घेऊन चालणार आहे का? अध्यात्म देखील असंच सांगतं. आपल्याला आपल्या आजूबाजूला अनेक जण असे पाहायला मिळतात जे त्यांचं असं म्हणणं असतं की मी माझ्या फॅमिलीसाठी अध्यात्म करतोय, मी माझ्या कुटुंबासाठी अध्यात्म करतेय, जेणेकरून तुम्ही अध्यात्म केल्यामुळे त्याचा फायदा तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे, असं तुम्हाला जर वाटत असेल तर गाईज हा गैरसमज आहे.
जी व्यक्ती साधना करते त्या व्यक्तीला त्या साधनेचे फायदे मिळत असतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्हाला अनेक जण हा प्रश्न विचारतात की इतरांच्यासाठी मी अफर्मेशन्स करू शकतो का? याचं उत्तर हेच आहे की नाही करू शकत. ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे त्या व्यक्तीने स्वतः अफर्मेशन करणं गरजेचं आहे, तेव्हाच त्या व्यक्तीला फायदा होतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपलेच विचार मॅनिफेस्ट होत असतात. जर त्या व्यक्तीची स्वतःचीच इच्छा नाहीये तर आपण त्या व्यक्तीसाठी करून काही होणार नाहीये. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीचे विचार मॅनिफेस्ट होणार आहेत. जर त्या व्यक्तीचे विचार सुद्धा आपल्यासारखेच असतील तर आपल्या अफर्मेशनचा त्याला सपोर्ट म्हणून फायदा होऊ शकतो, नाहीतर नाही होऊ शकतो. सांगायचा मुद्दा हा की अध्यात्मातली कुठलीही गोष्ट असो, जर तुम्ही स्वतः साधना करणार असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, किंवा जर तुम्ही साधना करताय तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, इतरांना नाही होणार आहे. जर का तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अध्यात्माचे फायदे मिळावेत अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा अध्यात्म करायला सांगणं गरजेचं आहे. त्यांनी स्वतः अध्यात्म करणं गरजेचं आहे. तुम्ही अध्यात्म करून तुम्हाला फायदा मिळणार आहे, इतरांना नाही. यानंतरचा आध्यात्मिक गैरसमज म्हणजे गुरुशिवाय अध्यात्म शक्य नाही. आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट. गाईज, हा अध्यात्मातला अत्यंत मोठा गैरसमज आहे की गुरुशिवाय तुम्ही अध्यात्म करू शकत नाही. आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की गुरु शिष्य परंपरा भारतामध्ये त्या काळामध्ये उगम पावली होती ज्या काळामध्ये ज्ञान एका व्यक्तीकडून डिरेक्टली दुसऱ्या व्यक्तीकडे पास ऑन केलं जात होतं. त्या काळामध्ये ज्ञान हे ग्रंथांमध्ये स्टोअर करून ठेवायला अजून सुरुवात व्हायची होती, तेव्हा गुरु शिष्य परंपरा या गोष्टीचा उगम झालेला आहे. आणि त्यामुळे त्या काळामध्ये सेल्फ स्टडी नावाची गोष्टच नव्हती अस्तित्वात, कारण त्या काळामध्ये कुठलेही ग्रंथ अस्तित्वात नव्हते. पण गाईज, आजच्या काळामध्ये आपण सेल्फ स्टडी करू शकतो. अध्यात्मावरची भरपूर पुस्तकं आहेत ज्याच्या सहाय्याने आपण आपला स्वतःचा अभ्यास देखील करू शकतो, स्वतःची साधना देखील करू शकतो. इतकंच नाही तर इतिहासामध्ये असे अनेक आध्यात्मिक लोक होऊन गेलेली आहेत ज्यांना स्वतःला कोणीही गुरु नव्हता. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रमण महर्षी. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी गुरुशिवाय सुद्धा आध्यात्मिक प्रगती करून दाखवलेली होती. त्याचबरोबर अध्यात्मामध्ये काही जण असं म्हणतात की काही गोष्टी या गुरुनेच करणं गरजेचं असतं. म्हणजे कुंडलिनी जागृती नावाच्या एक विषयाबद्दल अध्यात्मामध्ये बोललं जातं. त्याबद्दलची माझी मतं मी याच्या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेली आहेत. कुंडलिनी जागृती ॲक्टिवेट करण्याचा एक मार्ग म्हणजे गुरुच्याकडून ती ॲक्टिवेट करून घेणं. गाईज, इथे सुद्धा मी हेच सांगू इच्छितो की तुमच्याकरता कुठली तरी वेगळी व्यक्ती काहीही करू शकत नाही. याच्या आधीच्या गैरसमजामध्ये मी हे सांगितलेलं होतं की तुम्ही जर का स्वतःसाठी साधना केलीत तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. इतर कुठल्या तरी व्यक्तीच्या साधनेमुळे तुम्हाला आध्यात्मिक फायदा झाला असं नाही होणार, असं नाही होऊ शकत. आणि अध्यात्मामध्ये तरी तुम्हाला फायदा हवा असेल तर तुम्ही स्वतः साधना करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये गुरु तुम्हाला केवळ मार्गदर्शन करू शकतो. या बाबतीमध्ये तुम्हाला गुरुचं केवळ मार्गदर्शनाची आवश्यकता असते. याचा अर्थ ती व्यक्तीच तुमच्याकरता काहीतरी साधना करतेय, त्या व्यक्तीच्यामुळे तुमची कुंडलिनी जागृत झाली, अशा गोष्टी अध्यात्मामध्ये नाही होऊ शकत. यानंतरचा आध्यात्मिक गैरसमज म्हणजे अध्यात्म म्हणजे संसार सोडणं, संसाराचा त्याग करणं. गाईज, हा सुद्धा अध्यात्मातला एक गैरसमज आहे. अध्यात्म म्हणजे संसार सोडणं नाही. आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी या संसारामध्ये राहूनच अध्यात्म केलं होतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे निसर्गदत्त महाराज. ते त्यांच्या कुटुंबाबरोबर राहूनच त्यांचा व्यवसाय करतच ते अध्यात्म देखील करत होते. बरोबर, तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा अध्यात्म करू शकता. आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गावर येतो, साधना, उपासना, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला सुरुवात करतो, तेव्हा आपले सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे वैराग्य येऊ शकतं. पण वैराग्य येणं ही अध्यात्मातली एक स्टेज आहे, ती अध्यात्माची रिक्वायरमेंट नाही आहे. वैराग्य येणं हा अध्यात्माचा रिझल्ट आहे, ती अध्यात्माची प्रोसेस नाही आहे. म्हणजे अध्यात्म करायचं म्हणजे काय करायचं तर काही नाही, संसार सोडून कुठेतरी लांब गुहेत मध्ये वगैरे निघून जायचं असं नाही. त्याचबरोबर साधना, उपासना वगैरे करायला सुरुवात केलं असता वैराग्य येतं, पण ते सुद्धा यायला बराच वेळ लागत असतो. जसं मी आत्ता सांगितलं की आपले जेव्हा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात तेव्हा वैराग्य येतो, पण थोडेफार सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज झाल्यामुळे वैराग्य नसतं येत. मुळात सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होणं म्हणजे काय ते आधी त्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा तुमच्या ही गोष्ट लक्षामध्ये येईल की जेव्हा आपले सायकोलॉजिकल पॅटर्न एक्स्ट्रीम लेवलला इरेज होतात तेव्हा वैराग्य आल्यासारखं होतं. कारण सायकोलॉजिकल पॅटर्न्स रोज तयार पण होत असतात.
एकीकडे आपण साधनाकडून इरेज पण करत असतो आणि दुसरीकडे डे टू डे लाईफमध्ये जीवन जगत असताना नवीन नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न निर्माण पण होत असतात आणि त्यामुळे सायकोलॉजिकल पॅटर्न एक्स्ट्रीम लेवलला इरेज होण्यासाठी बराच काळ लागू शकतो. जेव्हा त्या लेवलला सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात तेव्हा आपल्याला थोडंफार वैराग्य आल्यासारखं होतं आणि त्यासाठी आपल्याला खूप जास्त काळासाठी साधना करणं गरजेचं असतं. आपण आज मेडिटेशन करायला सुरुवात केली आणि 2 वर्षामध्ये आपल्याला वैराग्य आलं असं नसतं होत, त्याला खूप काळ लागतो. किंवा असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की जर एखाद्या व्यक्तीने कामधाम वगैरे सगळं सोडून देऊन अख्खं आयुष्य अध्यात्माला जर का समर्पित केलं तर त्या व्यक्तीला थोडंफार आयुष्याच्या शेवटी वैराग्य आल्यासारखं होईल. थोडक्यात आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर वैराग्य येतं, पण वैराग्य ही अध्यात्माची रिक्वायरमेंट नाही आहे आणि म्हणून अध्यात्म म्हणजे संसार सोडणं किंवा संसाराचा त्याग करणं नाही. अध्यात्मातला याच्या नंतरचा गैरसमज तो म्हणजे अध्यात्म म्हणजे चमत्कार. बरोबर, अनेकांचा हा गैरसमज आहे की एखादी व्यक्ती काहीतरी मोठे मोठे चमत्कार दाखवतीये म्हणजे ती व्यक्ती आध्यात्मिक आहे. कारण आपल्याला असं वाटतं की आध्यात्मिक मार्गावर आलं असता आपल्यामध्ये सिद्धी प्राप्त होतात आणि त्या सिद्धींच्या जोरावर आपण मोठे मोठे चमत्कार घडवून आणू शकतो. हा अध्यात्मातला एक अत्यंत मोठा गैरसमज आहे. गाईज, मला हे माहिती आहे की अनेक मोठ्या मोठ्या आध्यात्मिक गुरूंची नावं या चमत्कार गोष्टीशी जोडलेली आहेत. कदाचित त्या गुरूंना तुम्ही स्वतः मानत देखील असाल, पण इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर अशा कुठल्याही सिद्धी प्राप्त होत नाहीत ज्याच्या जोरावर आपण काहीतरी मोठे मोठे चमत्कार करू शकतो. अध्यात्म ही गोष्ट मानसिकतेशी संबंधित आहे. यावर मी एक व्हिडिओ देखील केलेला होता ज्याचं नाव होतं इट्स ऑल अबाउट सायकोलॉजी. जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर येतो तेव्हा आपले सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात, आपलं आयुष्य आनंदमयी होतं वगैरे वगैरे, ते सगळं होतं, छान होतं आपलं आयुष्य एकदम. पण याचा अर्थ असा नाही होत की आध्यात्मिक मार्गावर आला असता आपल्यामध्ये सिद्धी प्राप्त होतात आणि त्याच्या जोरावर आपण कुठले तरी चमत्कार करू शकतो. हा अध्यात्मातला एक खूप गंभीर असा गैरसमज आहे. कारण याच्यामुळे आपण स्वतः असे कुठले तरी चमत्कार अचीव केले की नाही याच्याकडे लोक बघत नाहीत. पण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने जर आपल्याला चमत्कार करून दाखवले तर आपण त्या व्यक्तीला मात्र आध्यात्मिक मानतो. आपण मग अशा वेळेला असा युक्तिवाद लावत असतो की अशा मोठ्या मोठ्या अशा महान लोकांची बरोबरी आपण काय करणार, आपण एवढे वर्ष साधना केली, उपासना केली, पण आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या नाहीत. पण ते जे लोक आहेत ती लोक महान आहेत आणि ती लोक महान असल्यामुळे त्यांच्यामध्ये सिद्धी प्राप्त होऊन ते कुठले तरी चमत्कार घडवून आणू शकतात. पण गाईज, या बाबतीमध्ये सुद्धा आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट, असं नाही होऊ शकत. मला हे माहिती आहे की असे मोठे मोठे ग्रंथ देखील आहेत ज्या ग्रंथांमध्ये असा दावा केलेला असतो की आध्यात्मिक मार्गावर आलं असता एखादा योगी असतो की ज्या योगीमध्ये योग मार्गाच्या मार्फत कुठली तरी सिद्धी प्राप्त होते, मग तो कुठली तरी जादू करून दाखवतो, मॅजिक करतो, मिरॅकल करतो. पण हा सुद्धा अध्यात्मातला एक अत्यंत मोठा गैरसमज आहे. असं अध्यात्मामध्ये नाही येऊ शकत. आणि जर तुमच्या माहितीमध्ये अशी कुठली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला माझ्यासमोर घेऊन यावं. मी त्या व्यक्तीला भेटू इच्छितो. मी गेले 18 ते 20 वर्ष अध्यात्म या विषयाचा अभ्यास करतोय, पण इतक्या वर्षामध्ये मला तर अशी कुठली व्यक्ती सापडली नाही. मग अशा वेळेला आपण असा युक्तिवाद करतो की नाही, तो एक काळ होता ज्या काळामधली लोक त्या लेवलची होती, मग आजच्या काळामधली लोक त्या लेवलची नाही आहेत. हे कोणी ठरवलं? का आजच्या काळातली लोक त्या लेवलची नाही आहेत असं आपण गृहीत धरतो? उलट आजचा काळ तर त्या काळापेक्षा खूप जास्त ॲडव्हान्स आहे. आजच्या काळामध्ये आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्या गोष्टी त्या काळातील लोक करू शकत नव्हती. बरोबर, याचा अर्थ असा होतो की आजच्या काळातला माणूस हा त्या काळातल्या माणसापेक्षा सुद्धा ॲडव्हान्स्ड आहे. असं असताना असं नाही होऊ शकत की एखादी गोष्ट त्या काळातल्या माणसाला जमतीये पण आजच्या काळातल्या माणसाला ती गोष्ट करायला जमत नाहीये. असं नाही होऊ शकत. याच्या उलटं होऊ शकतं. आज आपण जे काही करू शकतो ते त्या काळातल्या माणसाला करायला जमत नव्हतं, हे होऊ शकतं. पण त्या काळातला माणूस काहीतरी करू शकतो जे आज आपण करू शकत नाही आहोत, हे होणं शक्य नाही. मग ते अध्यात्मातलं का असेना. अनेक जण या गोष्टींच्या नादी लागतात आणि तुम्हाला केवळ जादू, चमत्कार, मॅजिक, मिरॅकल अशा गोष्टी दाखवणाऱ्या लोकांना तुम्ही आध्यात्मिक समजता. अशा लोकांना तुम्ही तुमचे आध्यात्मिक गुरु बनवून मोकळे होता. मग तो चमत्कार असतो, मग तो अवतार असतो, मग ते अजून काहीतरी असतं, मग ते तुमची संकटं कशी हरण करतात, अशा सगळ्या गोष्टींना तुम्ही भुलता आणि त्यामुळे तुम्ही अशा लोकांना गुरु समजता. आणि त्याच्यामुळेच आजकाल आपल्या या भारत देशामध्ये
स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ दी वर्ल्ड असलेल्या देशामध्ये जे काही चालू आहे त्याच्या मागचं कारण मुख्य हे आहे की आपण आपली सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवत नाही आणि त्याच्यामुळे आपण चुकीच्या लोकांना चुकीच्या कारणावरून आध्यात्मिक व्यक्ती समजून त्या लोकांच्या आहारी जातो. आणि आता शेवटचा अध्यात्मातला गैरसमज तो म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की एकच स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही सगळ्यांना लागू होते. आता हा जो गैरसमज आहे हा एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करूया. कुठलीही आध्यात्मिक साधना ही एखाद्या डॉक्टरसारखी असते. डॉक्टरसारखी असते म्हणजे काय, तर एखाद्या डॉक्टरचा मला फायदा झाला म्हणजे इतरांना देखील होईल याची गॅरंटी नाही, किंवा एखाद्या डॉक्टरचा मला फायदा झाला नाही म्हणजे इतरांना देखील त्याचा फायदा होणार नाही असं देखील नाही. मला कुठल्या डॉक्टरचा फायदा होतोय ते मी स्वतः शोधून काढणं गरजेचं आहे. अध्यात्माच्या बाबतीमध्ये देखील असंच असतं. एखाद्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा एका व्यक्तीला फायदा झाला म्हणजे इतरांना देखील होईलच असं नाही. उदाहरणार्थात मी जर का श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करत असेल आणि त्याचा मला फायदा होत असेल तर याचा अर्थ इतरांनी देखील श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन केलं असता त्यांना फायदा होईलच असं नाही. कदाचित त्यांना कुठलं तरी वेगळं मेडिटेशन टेक्निक केल्यावर फायदा होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा असं देखील होण्याची शक्यता आहे की त्या व्यक्तीला कुठल्याच मेडिटेशन टेक्निकचा फायदा होत नाहीये पण त्या व्यक्तीला नामस्मरणाचा फायदा होतोय, किंवा त्या व्यक्तीला अनुलोम विलोमचा फायदा होतोय. कुठलंही प्राणायाम ही सुद्धा एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. सो असं होण्याची शक्यता सहज असते की एखाद्या व्यक्तीला कुठल्याच मेडिटेशनचा फायदा होत नाहीये पण त्या व्यक्तीला नामस्मरणाचा फायदा होतोय किंवा त्या व्यक्तीला अनुलोम विलोमचा फायदा होतोय असं होण्याची शक्यता असते. थोडक्यात एखाद्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा एका व्यक्तीला फायदा झाला म्हणजे इतरांना देखील होईलच असं नाही. मला कुठल्या साधनेचा फायदा होतोय ती साधना मी स्वतः शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या स्वतःचा थोडासा तरी अध्यात्माचा अभ्यास असायला हवा. थोडासा म्हणजे किती, तर कमीत कमी अध्यात्मामध्ये कुठल्या कुठल्या साधना सांगितलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस अध्यात्मामध्ये सांगितलेल्या आहेत हे तरी आपल्याला माहिती असायला हवं. आणि तेव्हा आपल्याला काय सूट होतंय, आपल्याला काय लागू होतोय, आपल्याला कुठल्या साधनेचा फायदा होऊ शकतो हे आपण स्वतः शोधून काढू शकतो. आणि म्हणून याच कारणासाठी मी कायम सांगत असतो की कुठलेही गुरु, कुठलेही महाराज, कुठलेही बाबा, कुठलेही स्वामी, कुठलेही सद्गुरू यांच्याकडे जाऊ नका, कारण त्यांच्याकडे गेल्यावर ते आपल्याला ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सांगत असतात ज्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा त्यांना फायदा झालेला असतो. म्हणजे थोड्या वेळासाठी आपण असं गृहीत धरूयात की हे सगळे स्पिरिच्युअल गुरु एनलाइटन्ड असतात, म्हणजे आत्मसाक्षात्कारी असतात. ठीक आहे, खरंच ती लोक आत्मसाक्षात्कारी असतात का हा एक विवादास्पद प्रश्न आहे. पण आत्ता आपण थोड्या वेळासाठी हे गृहीत धरूयात की ही सगळी लोक आत्मसाक्षात्कारी असतात, पण ज्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा फायदा करून, ज्या साधनेचा फायदा करून हे गुरु आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचलेले असतात तीच साधना आपण केली असता आपण सुद्धा आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचू याची शाश्वती नाही. या गुरूंकडे गेल्यानंतर आपल्याला तीच साधना शिकवत असतात ज्याचा त्यांना फायदा झालेला आहे. त्या लोकांनी हे गृहीतच धरलेलं असतं की आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या लोकांना आपण आपली साधना शिकवायची आणि त्याचा फायदा सगळ्यांना होणार. उदाहरणार्थात आज आपल्या आजूबाजूला अनेक स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन्स आहेत. या सगळ्या ऑर्गनायझेशन्स एक एक साधना शिकवत असतात, जसं की आर्ट ऑफ लिव्हिंग सुदर्शन क्रिया शिकवतात, किंवा ब्रह्मकुमारीज राजयोग शिकवतात, किंवा विपश्यना आनापान सती शिकवतात, किंवा सद्गुरू ज्यांचं नाव जग्गी वासुदेव आहे त्यांची ईशा फाउंडेशन आहे त्यांच्याकडे क्रियायोग शिकवतात. या सगळ्या ऑर्गनायझेशन्सनी एक एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस धरून ठेवलेली आहे जेणेकरून ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस त्यांनी सगळ्यांना शिकवायची आणि सगळ्यांना त्याचा फायदा होणार असं हे गृहीत धरत आहे. पण खरं सांगायचं तर जसं मी आत्ता सांगितलं की एखाद्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा मला फायदा होतोय म्हणजे सगळ्यांना होईल असं नाही. आपली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपण स्वतः शोधणं गरजेचं असतं. जेव्हा आपण कुठले तरी गुरु केलेले असतात, स्वामी केलेले असतात, महाराज केलेले असतात, तेव्हा आपण त्यांचा दोरागंडा बांधलेला असतो, दीक्षा घेतलेली असते, अनुग्रह घेतलेला असतो आणि मग नाही आमच्या महाराजांची साधना आहे, आमच्या गुरूंची साधना आहे असं म्हणून त्यांनी सांगितलेली साधना आपण वर्षानुवर्ष करत असतो. आपल्याला त्याचा फायदा होतोय की नाही हे सुद्धा आपण पाहत नाही. आपल्या आजूबाजूला आपल्याला असे अनेक जण दिसतात जे वर्षानुवर्ष देवदेव 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 करत असतात पण त्यांच्यामध्ये काडी मात्र फरक पडलेला दिसत नाही.
फरक पडलेला दिसत नाही म्हणजे काय फरक पडणं अपेक्षित आहे? तर कमीत कमी मन तरी शांत व्हायला हवं, कमीत कमी तुमची चिडचिड तरी कमी व्हायला हवी, कमीत कमी तुम्ही तुमच्या आयुष्याच्या बाबतीमध्ये आनंदी असायला हवं, तुम्ही आयुष्याच्या बाबतीमध्ये सॅटिस्फाय असायला हवं, आयुष्याच्या बाबतीमध्ये सतत तक्रार करण्याची तुमची सवय गेलेली असायला हवी, बारीक बारीक गोष्टीवर रिॲक्ट करण्याची तुमची सवय संपुष्टात आलेली असायला हवी. या माफक अपेक्षा आहेत. स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केल्यानंतर या तरी गोष्टी आपल्या अचीव व्हायला हव्यात, आपल्यामध्ये या तरी गोष्टी व्हायला हव्यात. पण आपल्याला आपल्या आजूबाजूला ही लोक दिसतात की जे आयुष्यभर देवदेव देवदेव करत असतात, ही पोथी ती पोथी, हे स्तोत्र ते स्तोत्र, पण त्यांच्यामध्ये काहीही फरक पडलेला आपल्याला जाणवत नाही. यामागचं कारणच हे की ही लोक वर्षानुवर्ष अशी साधना करत असतात जी साधना त्यांना सूट होत नसते. पण ते ती साधना का करत असतात? तर त्यांनी कुठल्या तरी गुरूंचा अनुग्रह घेतलेला असतो, दीक्षा घेतलेली असते, दोरागंडा बांधलेला असतो. अशा वेळेला मग ती साधना करणं त्यांना सोडवत नाही. असंच आपल्याला काही घरांमध्ये देखील पाहायला मिळत असतं. अनेक घरांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की घरातले आई वडील आपल्याकडे असं असतं, आपलं कुलदैवत हे आहे म्हणून तू हेच करायला पाहिजे म्हणून त्यांच्या मुलांच्या मागे लागलेले असतात. पण गाईज, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मुलांच्या मागे अध्यात्म कर म्हणून लागणं गरजेचं आहे. अध्यात्मामध्ये कुठली साधना कर हा त्यांचा स्वतःचा कॉन्शियस डिसिजन असायला हवा. बऱ्याच वेळेला आपण आपल्या मुलांच्या मागे लागतो की तुम्ही हीच साधना करायला पाहिजे आणि मग ती मुलं वैतागतात, ते म्हणतात आम्हाला अध्यात्मच नको. आपण त्यांना फक्त तुम्ही अध्यात्म कर, आयुष्यामध्ये अध्यात्माची आवश्यकता एवढंच सांगणं गरजेचं आहे. आता अध्यात्मामध्ये कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायची, कुठली साधना करायची, कुठली उपासना करायची हे त्यांना ठरवणं गरजेचं असतं. त्यांचे आई वडील जी साधना करतायत तीच साधना त्यांनी करायला पाहिजे असं नाही. कारण आई वडिलांना एखाद्या साधनेचा फायदा होतोय म्हणजे मुलांना पण त्या साधनेचा फायदा होईलच असं नसतं. मे बी असं पण होण्याची शक्यता आहे की माझ्या मनामध्ये कुठल्या तरी देवाबद्दल भाव आहेत आणि मी त्या देवाची भक्ती करू इच्छितो, बरोबर, मी त्या देवाचं नामस्मरण करू इच्छितो, पण ते देव आमचं कुलदैवत नाही आहे म्हणून मी त्याचं नाही करायचं. हे योग्य आहे का? मी आमच्या कुलदेवतेतच नामस्मरण करणं गरजेचं आहे का? तर ते आमचं कुलदैवत आहे म्हणून. मग माझ्या मनामध्ये भाव जरी नसतील तरी मी त्या कुलदेवतेतच नामस्मरण करणं गरजेचं आहे. असं जर का आपण करायला लागलो तर मग अशा अध्यात्माचा आपल्याला फायदा होणार नाही. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की अध्यात्मामधली कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही सगळ्यांना लागू होत नाही, सगळ्यांना त्याचा फायदा होत नाही, सगळ्यांना ती सूट होत नाही. आपल्याला कशाचा फायदा होतोय, आपल्याला कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सूट होतीये ते आपण स्वतः शोधणं गरजेचं असतं. दॅट्स इट. सो गाईज, हे होते अध्यात्माबद्दलचे काही महत्त्वाचे गैरसमज जे आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहेत. अध्यात्माबद्दलचा अजून एक महत्त्वाचा गैरसमज आहे. तो गैरसमज म्हणजे अध्यात्म तुम्हाला चांगला माणूस बनवतं. गाईज, हा अध्यात्माबद्दल असलेला एक महत्त्वाचा गैरसमज आहे की अध्यात्म तुम्हाला चांगला माणूस बनवतं. अध्यात्म तुम्हाला चांगला माणूस बनवत नाही, अध्यात्म तुम्हाला खरा माणूस बनवतं. आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर तुम्ही चांगले बनत नाही, तुम्ही खरे बनता. तुम्ही खरे कसे आहात ते तुम्ही वागायला सुरुवात करता जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर येता तेव्हा. जर का तुम्हाला हा गैरसमज सविस्तर समजून घ्यायचा असेल तर याच्या आधी मी एक व्हिडिओ केला होता ज्या व्हिडिओचं नावच होतं की अध्यात्म तुम्हाला चांगला माणूस बनवत नाही. त्या व्हिडिओची लिंक हा व्हिडिओ संपताना इथे येईल. ठीक आहे. सो जर तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल आणि तो गैरसमज सुद्धा समजून घ्यायचा असेल तर इथे जो व्हिडिओ येईल तो व्हिडिओ पहा, तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा नक्की आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तरी त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्या कोर्सची माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर आपल्या कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला हवं असल्यास त्या लिंकवर जा, पूर्ण माहिती वाचा, हवं असल्यास कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.